तेजल रमणा जगताप आहे. तर राहतो कल्याणला. तर माझ्या मुलीला म्हणजे वर्षभर असा त्रास होत होता की तिचं डोकं नेहमी दुखायचं. म्हणून आम्ही म्हणजे आपले MBBS डॉक्टर वगैरे यांच्याकडे जाऊन दाखवायचो. तेवढ्यापुरतं म्हणजे गोळ्या घेऊन वगैरे तिचं डोकं थांबायचं. पण मागच्या महिन्यापासून तिचं डोकं एकदम दुखायला लागलं. त्याच्यामुळे डोळे पण दुखायला लागले आणि डोळे दुखायला लागल्यामुळे आम्ही डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेलो. डोळ्यांच्या डॉक्टरांनी चेक केल्यानंतर त्यांनी सांगितलं की डोळ्यांचा नंबर वगैरे ते काय नाही आहे. त्यांनी मग MRI करायला सांगितलं. MRI काढला आणि त्याच्यानंतर आम्हाला समजलं की तिच्या डोक्यात गाठ आहे. ती खूप मोठी होती. त्याच्यानंतर आम्ही कल्याण येथे हॉस्पिटलला घेऊन न्यूरोलॉजिस्टकडे गेलो. त्यानंतर मग न्यूरोलॉजिस्टकडे गेल्यानंतर त्या लोकांनी सांगितलं की तुम्हाला ही गाठ काढायला लागेल, कारण की गोळ्या औषधांची वेळ निघून गेलेली आहे. गाठ भरपूर मोठी, जेवढं लवकर शक्य होईल तेवढं ऑपरेशन करून द्या. खंडेलवाल डॉक्टर यांना सजेस्ट केलं. त्याच्यानंतर खंडेलवाल डॉक्टर कपिल खंडेलवाल यांनी चेक केलं सगळे MRI रिपोर्ट वगैरे एक्सरे जे काढले. त्यांनी सांगितलं की क्रिटिकल एशिया कुर्ला ॲड्रेस दिला त्यांनी आणि तिथं घेऊन यायला सांगितले. 4 तारखेला आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये इथं दाखल केलं. डॉक्टर कपिल खंडेलवाल सरांनी सांगितलं की क्रिटिकल एशिया कुर्ला डॉक्टरांनी सांगितलं की तिथंच आम्हाला सर्जरीसाठी सगळे इक्विपमेंट आहे. मागच्या रविवारी आम्ही ऑपरेशन केलं. जवळजवळ ऑपरेशनला 11.5 तास लागले. डॉक्टरांनी सांगितलं 80% ती जी गाठ आहे, म्हणजे 100% गाठ होती, पण ती 80%च काढली जाईल, 20% काढता येणार नाही असे त्यांनी सांगितलं आम्हाला. पण ऑपरेशन केल्यानंतर आम्हाला डॉक्टरांनी सांगितले की 98% मी गाठ काढलेली आहे, 2% राहिली. ही काय गोळ्या औषधांनी होऊन जाईल. कारण ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे आणि माझी मुलगी पण आता व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. हॉस्पिटलची व्यवस्था पण एकदम व्यवस्थित आहे आणि सर्व्हिस पण एकदम खूप चांगली आहे.